साजन पाटील. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. मी म्हणेन तुरमाला इथे सुद्धा सामना होता. अगदी जवळ 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 जिंकलेला सामना वडवली संघाने गमावलाय. परंतु इथून मात्र पुन्हा एकदा मी म्हणेन संधी आहे चांगला खेळ करण्याची आणि ते इथून करावा लागेल. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. शिवाजीनगर टीमचा पहिला गोलंदाज साई घरतला आपण पाहतोय. अगदी दोन्ही टीमचे राखीव प्रतिनिधी आलेत, आपण पाहू शकाल. चार षटकांचा सामना असेल. अंतिम सामना पहिल्या फेरीचा. मॅच स्टार्ट पंचांचा ग्रीन सिग्नल संजय म्हात्रे सरांचा आणि स्क्वेअर लेग पंच आमचे आत्मारामजी कोहली सरांचा. पहिला चेंडू पहिले षटक साई घरतला आपण पाहताय. प्रतीश कांबळे समोर आहे. पहिला चेंडू आपण पाहताय. बॅटची टॉप आहे. चेंडू जातोय नियोजित ठिकाणी. एकदा मिळतीये आणि या एक धावेच्या बरोबरीनं संघाचं अकाउंट ओपन केलंय. एक धावेनं पडवली संघाचं. अगदी या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकाल तर आम्हाला जी सरळ हातानं मदत केलेली आहे बरेचसे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की आवर्जून सर्वांचा उल्लेख करू आम्ही. परंतु खूप चांगली मास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून. प्रभाकर पाटील यांनी आम्हाला मालिकावीराची फ्रेम ट्रॉफी दिलेली आहे. जयजी टेंबे यांच्याकडून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीज. बाया मायदे आणि नितेश पाटील चिरवत यांकडून सामनावीर चषक. अनंत महाडिक आहे चिरवतचे सन्मान चिन्ह आपण पाहताय. प्रवीण ठोंबरे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था. तेजस संतोष आणि राम रोहित यांच्याकडून थंड्याची व्यवस्था आज तुम्ही पाहताय. जयेश महाडिक आहे त्यांच्याकडून सकाळी नाश्ता आपण पाहिला. कैलास पारधी सांगुर्ले आणि कृष्णा महाडिक चिरवत यांच्याकडून चेंडूची पूर्तता आम्हाला या स्पर्धेसाठी केली. सर्वांचं स्वागत करूया. त्यानंतर आणखीन आहे आपण त्याचा उल्लेख करू आवर्जून. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. इथून मात्र हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी फुटवर्कचा वापर होणं महत्त्वाचं आहे. कारण खडे खडे जागेवरून खेळण्याचं म्हटलं तर तितकी ताकद असणं, टायमिंग होणं प्रॉपर खूप महत्त्वाचं आहे. परंतु थोडासा फुटवर्कचा वापर जरा थोडीशी हालचाल जर झाली शरीराची तर मग त्यानंतर एखादा फटका सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. परंतु इथून मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अगदी लहानसा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आपण पाहताय. आणि साहिलला आपण पाहताय. साहिल आपण पाहू शकाल. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी बाउन्स झाला होता. त्यानंतर मात्र बॅटच्या अगदी टॉपेजला लागलाय आणि त्यानंतर मात्र मिळाली. वन बाउन्स अशी वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला आपण पाहू शकाल. कारण हाईट आपण पाहिली तर बरीचशी होती. एकदा वाली आणि त्यानंतर गोलंदाजाला अगदी ऑन केलं जात आहे. कारण एक षटकामध्ये तुम्ही एक बाउन्स टाकू शकता. त्याच्या पुढचा जर आणखी एक चेंडू असा आला तर त्याच्यावर तुम्हाला दंडित केलं जाणार आहे. चला गाडी बाजूला घ्यायची बघा. अगदी सन्माननीय आपण पाहताय सुभद्राताई बोपी असतील त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे साहिल. प्रतीश साठी हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. अगदी समोरून मात्र खेळतोय. समोरून चेंडू मात्र डॉट खेळत असताना तुम्ही पाहू शकाल. आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने केलेली कामगिरी त्याची चोख राहिली आहे. धावसंख्या धावपलकावर टोटल स्थिर आहे ती म्हणजे 2 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं तुम्ही पाहू शकाल. अगदी योग्य पद्धतीनं कॅरी करतो, योग्य पद्धतीनं हाताळतोय आणि टीमसाठी चांगला गुड स्टार्ट मात्र इथून मिळवून देतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. किती धावा देऊन जाईल परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र सरळ चेंडू निघालाय. सीमा पार येतोय हा मिडविकेटच्या दिशेने आलेला प्रतीश कांबळेच्या बॅटमधून. टीम वडवलीसाठी चौकार.
शांतता, संयम आणि त्याच्या बरोबर कार्यक्रम अगदी आपण पाहत असतो. बऱ्याचशा ठिकाणी अड्ड्यामध्ये बैलगाडा शर्यत आज सुद्धा आपण पाहिलं तर पिसारवे इथे सुद्धा बैलगाडा शर्यत सुरू आहे. तुम्ही पाहू शकाल चिरवत इथून सुद्धा बरेचसे आपण पाहिले तर बैलगाडा शर्यत शौकीन सुद्धा जात असतात. आमचे अनंत महाडिक आहे, त्यांची सुद्धा शर्यत सातत्याने आपण पाहत असतो. सांगुर्लीमधील सुद्धा आपण पाहिले असते तेजस महाडिक यांना सुद्धा एक छंद आहे, आपण पाहत आहे. आणि सांगुर्लीचे सुद्धा बरेचसे आहेत आणि त्यांचं स्वागत करूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 प्रथमेशला आपण पाहत आहे. प्रथमेश हा गोलंदाज आहे, त्याच्या समोर साजनला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू खेळणार. पहिला चेंडू या वेळेला खेळतोय. फटका मात्र आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, चुकी झाली थोडीशी आपण पाहू शकाल. कारण ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय उंचावरून आले आणि त्यानंतर सरळ खाली आल्यानंतर बॅलन्स थोडासा सावरू शकले नाही आणि त्यानंतर मिळाल्या या चेंडूवर 2 धावा. झेल सुद्धा मिळाला असता. फलंदाजाला बाद करण्याची अगदी मिळणे संधी होती, परंतु 2 धावा मिळाल्या. साजन पाटील टीम वडवलीला आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल 8 धावा. 8 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. 8 धावा धावपलकावर जोडल्या जात आहे. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. प्रथमेश हा गोलंदाज. प्रतीश कांबळे आणि साजन जोडी तुम्ही पाहताय. अद्याप बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत. शुभम, त्यानंतर आपण पाहू शकाल मग प्रेम आहे. इथून मात्र आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बराचसा उंच उडालाय. क्षेत्ररक्षक आहे, जज केलंय, कॅरी केलंय, कलेक्शन चांगलं झालंय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. इथून मात्र आपण पाहू शकाल धक्का क्रमांक लागतोय पहिला. चिरोबा क्रिकेट संघ वडवली संघाला. फलंदाज नवीन फलंदाज येतोय शुभम पाटील. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे आणि त्याच्यावर आता मात्र बरीचशी जबाबदारी आहे टीमची. परंतु शिवाजीनगर संघाचा अगदी खेळ खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बघा, चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंग सध्या सुरू आहे. परंतु धावसंख्या अद्यापर्यंत स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 8 धावा. चला स्पीडअप करायचं बघा, जास्त उशीर करू नका. कारण अजून एक सामना असेल त्यानंतर सेकंड राऊंडचा आणि त्यानंतर मग अंतिम 3 मधल्या लढती पाहायला मिळतील. इथून मात्र आपण पाहू शकाल गॅप मध्ये या वेळेला खेळतोय आणि फटका मात्र चांगला आहे आणि चेंडू मात्र सरळ निघालाय. एक टप्पा 1 बाउन्स ओर दी रोक, सीमा पार, चौकार. गोलंदाज तिसरा चेंडू फेकला होता. टोटल धावा धावपलकावर जमल्या 12 धावा. इथून मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल होतोय तिथे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 14 धावा. 4 षटकामध्ये मी म्हणेन कमीत कमी 40-45 धावा येणं हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि मग तशा परिस्थितीमध्ये मग किती धावा जमवेल वडवली संघ समोर शिवाजीनगर संघाच्या हे सुद्धा पाहायचं आहे. इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, संधी मात्र होती आणि या संधीला मात्र आपण पाहू शकाल सोडलंय बघा, सोडलंय बघा. कारण ज्या वेळेला झेल घेतला होता पुन्हा एकदा निसटला, पुन्हा एकदा निसटला आणि पुन्हा एकदा निष्ठुनी अगदी 4थ्या अटेम्प्टला मला वाटतंय हा झेल खाली पडलाय. कारण अगदी वेगानं आले होते
दोनही क्षेत्ररक्षकांचं अगदी आपण पाहिलं तर खूप चांगलं कॉम्बिनेशन जुळलं होतं तिथं, परंतु त्यानंतर मग ते कॅरी करू शकले नाही, कलेक्ट करता आलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने मात्र मिळाल्या पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या टोटल 16 धावा. झेल सुटल्यानंतर कितपत आक्रमक होईल शुभम पाटील, परंतु पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज. प्रथमेश चा चेंडू आपण पाहताय, क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, सीमेरेषे लगत वेगानं चेंडू फेकतोय, फिल्डिंग करून रनिंग मध्ये हा चेंडू अडवलाय आणि 2 धावा, आणखी 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या बरोबरीनं षटक मात्र इथं पूर्ण झालंय. 12 चेंडूचा खेळ संपला, पाणी न्यायचं आहे, लगेच जा. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आले होते अवघ्या 6 धावा, या षटकामध्ये 12, अशा जमल्या 9च्या सरासरीनं 18 धावा. हे पाणी न्या. गणेश महाडिक, संतोष पारधी, महेश पारधी आणि बालकृष्ण घरत, माजी सरपंच आपण पाहताय सांगोर्ली ग्रामपंचायत, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी आपण पाहताय धनराशी आलेली आहे. तर या सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले, ज्यांनी ज्यांनी स्पर्धा आम्हाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमच्यासाठी अगदी मोलाचं योगदान दिलं, हातभार लावलाय, त्या सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष असं स्वागत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तिसरं षटक घेऊन. आयुषला आपण पाहू शकाल, पहिला चेंडू आता मात्र या षटकामध्ये डॉट खेळतोय प्रतीश कांबळे. पुन्हा एकदा डॉट खेळत असताना पाहायला मिळत आहे, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारणं मी म्हणेन हे कितपत योग्य आहे. आणि त्यानंतर आलेले बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गोलंदाज आपण पाहत आहे ते म्हणजे आयुषचं इथं मनोबल वाढलं जाईल. शिवाजीनगर टीमचं सुद्धा आपण पाहिलं असेल तर मग इथून थोडासा होप सुद्धा वाढताना पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय, आता मात्र लाईन भरकटलाय, अवांतरालाय वाईट चेंडू. बघा 4070 इर्टिगा गाडी आहे, कृपया ती काढायची. आपण बघा रोडवर आहे ती गाडी, कुणाची असेल तर कृपया तिथून हलवायची आहे. 4070 4070 इर्टिगा गाडी आहे, ग्रे कलरची आपण पाहताय. इथून मात्र आपण पाहू शकाल चोटी धाव इथून मात्र बॅटकट आहे, अगदी बॅटच्या माध्यमातून एकदा वाली आहे. आणि या एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल तुम्हाला पाहायला मिळतीये 20 धावा. 20 रन्स पाहायला मिळतील. अगदी मी म्हणेन संधी जास्तीत जास्त मिळणं आता शुभमला गरजेचं आहे, कारण शुभमच्या बॅटमध्ये अगदी क्षमता आहे. षटकार चौकार चांगले फटके कन्वर्ट करताना आपण पाहताय, त्याला चांगला खेळ सातत्यानं तो करतोय. आणि मग असं असताना शुभम जितका चांगला खेळ करेल तितकं मी म्हणेन वडवली टीमसाठी आता चांगलं असणार आहे. परंतु याच्या उलट जर सांगायचं झालं तर शिवाजीनगर संघाची गोलंदाजी अप्रतिम सुरू आहे, चांगली सुरू आहे. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज आयुष. षटक क्रमांक 3 घेऊन आयुष. हा चेंडू आपण पाहताय, पंच तटस्थ आहेत. बघा पंच तटस्थ आहेत,
असं वाटलं शुभमला अवांतर मिळेल, चेंडू सोडून दिलाय आणि त्याच्यावर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू, डॉट गेंद पे कोई आकडा नहीं, कोई नंबर नहीं, निर्धाव चेंडू. वॉट डिलिव्हरी, क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम डिलिव्हरी रिलीज केली जाते, हाताळली जाते. अगदी खोलवट टप्प्यामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजीला टाकलं जात आहे, परंतु तिथून बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव खेळताना शुभमला आपण पाहत आहे. धावसंख्या स्थिरवलेली आहे 20 धावा. आता मात्र आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आला, अवांतर एकदा वाली, एकच्या बरोबरीने धावसंख्या 21 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. तिसऱ्या षटकामधील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू पूर्ण झाले आणि आता मात्र धावसंख्या अद्यापर्यंत 21 धावा. इथून मात्र आपण पाहू शकाल अलॉंग द कार्पेट, जमिनीला घरंगळा, चेंडू खेळलाय, सिंगल, पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेटचं पतन. रनआउटची विकेट मात्र जातीये, फलंदाज मात्र इथून बाद झालाय, तो म्हणजे लगेच शिवाजीनगर टीम. चला चला क्षेत्ररक्षण लावायचंय बघा, स्पीडअप करायचं आहे. एक षटक आहे पूर्वार्धामधील बाकी आहे आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर. यशला आपण पाहताय, यश सकपाळला आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहताय प्रेम पाटील आलाय नवीन फलंदाज. अगदी शिवाजीनगर गावची ओळख म्हटली तर मग आमचे एक उत्कृष्ट समालोचक. चला स्पीडअप करायचं बघा शिवाजीनगर टीम, फिल्डिंग सजवा. धावसंख्या आहे 22 धावा आहेत. चला जास्त उशीर होतोय. अगदी शिवाजीनगर गावची ओळख म्हटली तर मग एक चांगले उत्कृष्ट हिंदी मराठीचे समालोचक रोशनजी सकपाळ सर अगदी आज कुठे ना कुठे मॅचला असतील, त्यांचं स्वागत करूया. ही सामना सुद्धा गावचा सामना पाहत असतील, त्यांचं स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहे यश. यश या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. अगदी आपण पाहताय गोलंदाजी करताना यश सकपाळला आपण पाहताय बघा. रोशन सकपाळ यांचे सुपुत्र आहेत. बॉलिंग करताना तुम्ही त्यांना पाहू शकाल. चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे आणि विकेट मात्र संपादन करतो नवीन फलंदाज कल्पेश पाटील. कल्पेश पाटील हा सुद्धा डावखुरी हाताचा फलंदाज आहे. चला मॅच चालू करायची आहे, सामना सुरू करायचा आहे. बराच विलंब होतोय, बराच उशीर सुरू आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू खेळतोय कल्पेश. या षटकामध्ये दुसरा आणि पहिला चेंडू खेळताना कल्पेशला आपण पाहताय. डॉट चेंडू आलाय,
4 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. 2 चेंडू झाले. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 धावा. 22 रन्स तुम्ही पाहू शकाल. 22 रन्स स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहू शकाल आणि या चेंडूवर मात्र मिळाली एक धाव आणि या एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल 23 धावा. अगदी आपण पाहताय आसमान बैलाचे मालक शेखर देशमुख यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. त्यानंतर शिवाजीनगर टीमचे आपण पाहताय एक बिग सपोर्टर अगदी या टीमला आपण पाहू शकाल सचिनजी पाटील आहेत. त्यांचं आपण करूया स्वागत. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इथून मात्र फटका चांगला आहे. एक्झिक्यूट केलाय फटका. लॉंग हिट पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ गेलाय. आउट ऑफ दी पार्क फेकून दिलाय. उंच आणि लांब येतोय. शुभम पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धावसंख्या वाढली. 29 धावा झाल्या धावफलकावर. येणारे उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडू मध्ये काय घडतंय या 2 चेंडू मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एखादा बिगिट येणं महत्वाचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय यश सकपाळ. समोर शुभमला आपण पाहताय. चेंडू मात्र अवांतर आहे. वाईड आलाय. एक्स्ट्रा धाव खर्च झाली आणि धावसंख्या आता मात्र टोटल आपण पाहू शकाल 30 धावा. या चेंडूवर षटकार आला तर 500 रुपये. अगदी या चेंडू आपण पाहताय यावेळेला अगदी खेळतोय. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न कल्पेश पाटील वेगानं. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर आता टोटल 32 धावा. धावा. नक्कीच नक्कीच अरुण दादा कारण जर पाहिलं ना षटकार चौकारपेक्षा सिंगल डबल सुद्धा महत्वाचे. क्रिकेट आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी फुलटॉस होता बघा. अगदी मी म्हणेन लॉलीपॉप चेंडू ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचा होता आणि त्याच्यावर मात्र प्रहार करण्याची संधी होती परंतु हुकली आहे. मिळाली एकचदा व्हेरिएशन केलं होतं गोलंदाज यशनं आणि त्याच्यावर फसला गेला आणि एकच धाव आली. धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली 33 धावा. षटकं संपली 4. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 33 जमुनी 34चं टार्गेट ठेवलंय ते शिवाजीनगर टीम समोर वडवली संघानं.
ऍड झाल्या बघा. टोटल धावा धावपलकावर जोडल्या आता 34 धावा आणि 35चा टार्गेट आहे. ज्या 33 होत्या त्यामध्ये एक ऍड झाली आहे, कारण निर्धारित जागेमध्ये चेंडू घेऊन गेल्यानंतर ती धाव आणखी एक एक्स्ट्रा ऍड झाली आहे. अगदी अंपायर कॉल्स होता, त्यांनी सांगितलं होतं, ते चेक केलंय आणि इथून मात्र 35चा टार्गेट असेल. शिवाजीनगर टीमचे खंबे समर्थक आपण पाहत आहे, ते म्हणजे आपण पाहू शकाल रोहित घरत हे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आपण यायचं बघा व्यासपीठावर. वडवली टीमसाठी संधी आहे बघा. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज पवन पाटील यांच्याकडून. पवन पाटील कुडावे यांच्याकडून 500 रुपये 2 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. ते म्हणजे आपण पाहू शकाल टीम वडवलीसाठी आहे. टोटल जमल्यात 34-35चा टार्गेट. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज विश्वास पाटील. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, बरीच वर्ष खेळतोय. अगदी 40+ मध्ये सुद्धा सातत्याने चांगला खेळ करताना आपण त्याला पाहिलंय. आणि मग आज संघाचं नेतृत्व करतोय, संघाला बांधून ठेवण्याचं काम केलंय, संघाला घडवण्याचं काम करतोय आणि तोच मात्र पहिले षटक हाताळतोय पॉवर प्लेचं विश्वास पाटील. चला सामना सुरू करायचा आहे. येणारी 24 चेंडू 35 धावेची गरज. पहिला चेंडू आपण पाहत आहे, अगदी सन्मान दिलाय, हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळतोय. एक ऑनसाइडला आपण पाहताय, शॉट ऑनसाइडला एक सिंगल प्राप्त केली आणि या सिंगलच्या बरोबरीनं एक धावेनं संघाचं अकाउंट ओपन करतोय तो टीम फलंदाज आपण पाहू शका शिवाजीनगर साहिरा खेळाडू. विश्वास पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी हर्षद शेळके कर्जत यांच्याकडून 1000 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज. इथून मात्र आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला करतायत. 30 यार्ड मध्ये आपण पाहू शकाल एक धावली पहिल्या चेंडूवर, त्यानंतर आलेला डॉट. 2 चेंडू संपले, एक धाव धावपलकावर तुम्ही पाहताय. दोनही संघ चिवट आहेत, दोनही संघ शेवटपर्यंत लढतील, झुंजतील. दोनही संघ शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मध्ये अगदी टिकून राहताना तुम्हाला पाहायला मिळतील. विश्वास पाटील पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर, अचूक टप्प्यावर चेंडू हाताळतोय. परंतु आता मात्र आपण पाहू शकाल या वेळेला अगदी चाणाक्ष आणि चालाक पद्धतीने आपण पाहू शकाल यष्टी रक्षकाची भूमिका. कारण विजय पाटीलची यष्टी रक्षक करण्याची कामगिरी आपण पाहिली ना, तर अनंता जेव्हापासून खेळतोय ना तेव्हापासून क्लोज किपिंगचं काम आपण त्याचं करत असतो, पाहतोय. आणि तेच काम इथं मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 3 चेंडू अगदी थोडासा बॅट्समन पुढे गेला की तो लगेच यष्टीचित होणार, यात मात्र शंका नाही. परंतु इथून मात्र सुरक्षित राहिले. फलंदाज स्ट्राईक एंडवर आहेत आयुष. विश्वास पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर चेंडू पूल सक्सेसफुल केलाय. पहिले 3 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर सक्सेसफुल आणि इथून मात्र येतोय हा डीप स्क्वेअर लेगच्या वरतून लॉंग हिट षटकार. चला फिल्डिंग सजवायचंय वडवली संघ. षटकाराला धावा संख्या 7. चेंडू संपलेत आतापर्यंत 4-7 धावा धावपलकावर तुम्ही पाहताय. चांगली मी म्हणेन गोलंदाजी करत होता, परंतु थोडासा एखादा आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावर मात्र षटकार. इथून मात्र फटका चांगला, वा स्ट्रोक, क्या बात आहे. आणि चेंडू मात्र आपण पाहू शकाल सरळ आलाय, तो म्हणजे या चेंडूवर येतोय चौकार.
योगेश घरत आहेत, सपोर्टर आहेत या शिवाजीनगर टीमचे. आणि प्रत्येक षटकारासाठी शिवाजीनगर टीमच्या खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. इथून मात्र खूप चांगला फटका, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आलेला आणखी एक चौकार. शेवट मात्र चांगला केला या पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर जी सुरुवात होती पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी चांगली वडवली टीमची आणि त्यानंतर उत्तर दिलं ते म्हणजे शिवाजीनगर टीमच्या खेळाडून आयुषनं 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर टोटल जर आपण पाहिल्या तर धावा खर्च झाले आता या षटकामध्ये 15 धावा. एक षटकाचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 15 धावा करायच्यात 35, म्हणजे आता येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. आणि 20 धावेची गरज आहे. मॅच मध्ये या पहिल्या षटकानं अगदी शिरकाव केला शिवाजीनगर टीमनं. अगदी संयमानं खेळलाय आणि त्यानंतर मात्र चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. ऑफ ट्रॅकर चेंडू मिळाला अकूट टप्प्याचा, त्याच्यावर षटकार, त्यानंतर ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, चांगल्या पद्धतीचा चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4 धावा. चला फिल्डिंग सजवायचं आहे, मॅच सुरू करायची आहे. 18 चेंडू आणि आता मात्र 20 धावेची गरज आहे. नक्कीच सर्व टीम्सला आपण धन्यवाद देऊया. प्रत्येक टीमनं सहकार्य केलं, प्रत्येक टीम वेळेवर उपस्थित राहिली आहे आणि त्यांच्यामुळेच तर ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. इथून मात्र आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु फेकी थोडीशी खराब झाली होती, परंतु बॅकअप दिलाय. एक धाव मात्र मिळाली. प्रेम पाटील गोलंदाज आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या 16 धावा. 16 रन्स पाहायला मिळतील. वडवली टीमला आता मात्र डॉट चेंडू काढणं खूप महत्वाचं आहे. विकेटपेक्षा मी म्हणेन डॉट चेंडू काढणं हे खूप चांगलं असणार, योग्य असणार आहे. पण त्याच्या उलट मी म्हणेन षटकार चौकार येत आहेत, त्याच्या बरोबरीने सिंगल डबल सुद्धा घेत आहेत, ते म्हणजे शिवाजीनगर टीम चांगला खेळ करतायत. चांगला चेंडू आपण पाहू शकाल. अगदी जर आपण विचार केला तर अगदी जकडून खेळलाय, स्वतःला सावरलं तिथं आणि फक्त बॅट अगदी आपण पाहिली तर जशाच तशी ठेवली आणि प्लेसमेंट ज्याला म्हटलं जात आहे त्या पद्धतीचा हा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय तो गोलंदाज प्रेम पाटील. इथून मात्र आपण पाहू शकाल शॉट पॉइंटच्या दिशेने खेळतोय. चेंडू मात्र आलाय एका धावेसाठी आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर टोटल जोडल्या 17 धावा. 17 रन्स अशुभ आकडा क्रिकेटमधील ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता काय घडलं जाईल. करायच्या टोटल 35, म्हणजे आता 18 धावेची गरज आहे. येणारे चेंडू आता मात्र या षटकामध्ये झाले 3, म्हणजे 15 चेंडू आणि आता मात्र 18 धावेची गरज आहे. 15-18चं इक्वेशन समीकरण पाहायला मिळत आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज प्रेम पाटील. प्रेमचा हा चेंडू, पंचांचं बोट अवकाशामध्ये, लेग बिफोर द विकेट या वेळेला पायचितच्या स्वरूपामध्ये यष्टांच्या मधोमध पकडलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. साहिल फलंदाज बाद.
बॅट्समन, कारण फलंदाज पोहोचला तिथे तरी आपण रेडी नाही आहेत. चला बॅट्समन या लगेच. धावसंख्या आहे 17, 18 धावेची गरज आहे. कारण ज्या वेळेला सलामीची जोडी उतरते त्यावेळेला पुढच्या 2 फलंदाजांनी तरी सुद्धा तयार राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण टाइम अलर्ट असतं, टायमिंग असतं. अगदी आपण पाहू शकाल मोठमोठ्या मॅचेसमध्ये मग त्या टायमिंगनुसार चालणं आणि एखादी लाईन असते ती क्रॉस होण्याआधी तो फलंदाज मैदानामध्ये येणं सुद्धा महत्त्वाचं असतं. परंतु इथून मात्र नवीन फलंदाज आलाय. यश सकपाळला आपण पाहत आहे. यश येतोय. गोलंदाजी चांगली करताना आपण यशला पाहिलं. एक सफलता त्यांना मिळवली होती. परंतु आता मात्र सज्ज आहे बॅटिंगसाठी हा डावखुरे हाताचा फलंदाज. डावखुरे हाताच्या फलंदाजाला आता मात्र संधी आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु तो कसा खेळ करेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जात आहे. शिवाजीनगर संघ आपण पाहू शकाल एक चांगला संघ. एक आपण पाहू शकाल सर्व तरुण मुलं तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु पंच आमच्याकडे वळतायत. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय आणि पंच आम्हाला सांगतायत अवांतर चेंडू वाईड आलाय आणि या वाईडनं मात्र धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या टोटल 18 धावा. आता मात्र 17 करायचे आहेत. चेंडू मात्र टोटल बाकी राहिले ते 14 आणि 14 मध्ये 17 धावा. इक्वेशन कुठपर्यंत जाईल, कसं समीकरण शेवटपर्यंत राहील हे सुद्धा तितकंच पाहिलं जाणार आहे. जो जिंकेल तो बातानपाडा टीम समोर खेळताना पाहायला मिळेल. पदतालिकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम आपण पाहिला. अगदी रणअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय रणअप घेऊन. प्रेम पाटील पंचांच्या उजव्या बाजूनं चिरवत गावाच्या एंडकडून बॉलिंग करतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. प्रतीशनं टिपलाय झेल आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. यश सकपाळच्या जागेवर प्रथमेशला आपण पाहताय. प्रथमेश हा नवीन फलंदाज येतोय. अगदी संतोषजी मायदे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत आहे संतोषजी मायदे, आपलं स्वागत आहे. मॅच मध्ये अगदी मॅच ऑन आहे. अगदी मैदानामध्ये सामना बॅलन्स आहे बघा. परंतु इथून मात्र फटका चांगला आहे. फटका सजलाय. निलेश पाटील येतोय वेगानं. अगदी इथून मात्र काय घडलं गेलं बघा. वा क्या बात आहे. विजय पाटील, विजय पाटील हे असतं चिवट काम. ही जिद्द, ही मेहनत. मेहनत केली, मेहनतीचं फळ मात्र मिळालं. अगदी कलेक्ट केला आणि त्यानंतर मात्र चेंडूला यष्ट्यांवर हिट केला आणि क्रीज मध्ये पोहोचण्याआधी फलंदाज मात्र बाद झालाय. आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाद होताना आपण पाहिलं प्रथमेशला. टीमची धावसंख्या धावपलकावर 2 षटकं संपली. 20 धावा. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि 15 धावेची गरज आहे. 12 चेंडू 15 धावेची गरज. चला फिल्डिंग लगेच हे करायचं आहे. वडवली संघ आपण स्पीडअप करायचं आहे. बारा चेंडू आणि आता मात्र 15 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. बॉलिंग मार्कवर येतोय अनिकेत गायकर. अनिकेत गायकर येतोय बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय आणि समोर आहे अगदी आपण पाहता आयुष. ज्या आयुषनं
2 चौकार 1 षटकार लगावले. अद्यापपर्यंत मैदानामध्ये आहे त्याच्यावर विश्वास दारोमदार. जोपर्यंत आयुष मैदानामध्ये तोपर्यंत सुस्थितीमध्ये शिवाजीनगर टीम. इथून मात्र हाफ ट्रॅकर फुल सक्सेसफुल. लॉंग हिट पाहायला मिळत आहे. लॉंग 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 वे षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फुल सक्सेसफुल झाला. आता मात्र येणारे चेंडू 11. 9 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवायचं आहे वडवली संघ. 11 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवा. 11 मध्ये 9 करायचे आहेत. चला सामना सुरू करायचा आहे. अकरा चेंडू आणि आता इथून मात्र आपण पाहू शकाल फटका अगदी चांगला होता. लाजवाब फटका होता. दाद देणं गरजेचं आहे. कौतुक करेन मी, परंतु मिळेल फक्त एकच धाव. आता मात्र 8 धावेची गरज आहे. चेंडू टोटल राहिले 10. 8 धावेची गरज. 10 चेंडू 8 धावा. शेवटच्या षटकापर्यंत मी म्हणेन 5-6 धावा जर राहिल्या तरी या मॅच मध्ये खूप चांगली चुरस पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये अगदी आयुष आहे. मॅचला अगदी यानं युटर्न दिलाय बघा. मॅच मध्ये अगदी जीव ओतलाय आणि या आपल्या शिवाजीनगर टीमच्या क्रिकेटसाठी चांगला खेळ करताना तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर अनिकेत. अनिकेतचा हा चेंडू आपण पाहताय फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक येतोय प्रतीश. एक सिंगल. फेकी खराब पाहायला मिळतंय. आयुषनं जर षटकार लगावला तर रोहित घरत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लगावले अशोक घरत आहेत. योगेश घरत यांनी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक लगावलंय प्रत्येक षटकारासाठी शिवाजीनगर टीम साठी. अनिकेत गोलंदाज समोर आयुष. इथून मात्र झेलची संधी आहे. साजन पाटील मात्र झेल टिपतोय. फलंदाज बाद जो आठ चेंडू आणि 7 धावेची गरज. नवीन फलंदाज येतोय प्रणित नाईकला आपण पाहताय. प्रणित नाईक आपण पाहू शकाल नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. आणि आता मात्र आव्हान उरलंय ते टोटल आपण पाहताय 8 मध्ये 7 करायचे आहेत. टीम शिवाजीनगर संघाला 7 धावा डिपेंड करायचे आहेत त्या वडवली संघाला. काय घडतंय काय बिघडतंय मॅच मध्ये काय आहे हे सुद्धा पाहायचंय. चला सामना सुरू करायचंय बघा. बराच विलंब होतोय. बराच उशीर होतोय. इथून मात्र आल्या बॅटचा फेस खोलला जातोय. बॅटच्या समोरून अगदी इथून मात्र आपण पाहू शकाल येतो हा लांबलचक लॉंग ऑनच्या वरतून क्षेत्ररक्षक मस्तकावर दस्तक देत असताना हा षटकार.
6 चेंडू आणि आता मात्र एका धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. या अनिकेतच्या 2 षटकाराने मॅचला अगदी युटर्न दिलाय. मॅच खुला झालाय, सामना खुला केलाय. परंतु 6 मध्ये एका धावेची गरज. परंतु 6 मध्ये एक धाव सुद्धा बऱ्याच वेळेला डिपेंड होताना आपण पाहिली आहे. परंतु त्यामध्ये तुम्हाला तुमचे जितके गुणकौशल्य असतील, जितका अनुभव आहे तो दाखवावा लागेल. कारण समोर सुद्धा बॅट्समन बॅट घेऊन उभा आहे आणि तो सुद्धा अगदी जिंकण्याच्या उद्देशाने खेळतो आहे. आणि इथून मात्र आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि कंपल्सरी निर्णायक विजयासाठी एका धावेची गरज. गोलंदाज सज्ज प्रतीश कांबळे आणि समोर आहे. तर सामना जर प्रतीश कांबळेने जिंकवला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज पवन पाटील यांच्याकडून. 6 मध्ये एक डिपेंड करायची आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूला डॉट टाकणं महत्वाचं आहे. हा चेंडू आपण पाहताय, एक धाव आली आणि या एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल तुम्ही पाहू शकाल